आज संध्याकाळची वेळ आपण अनुभवतोय, वारीमध्ये आहोत. वारीमधला हा जो संध्याकाळचा आनंद आहे तो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या वारीमध्ये असंख्य दिंड्यात सहभागी असतात आणि या दिंड्यांची ही जी संध्याकाळ आहे ती कशा पद्धतीने वारकरी या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये घालवत असतात त्याचा आनंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बाजूला जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी कीर्तन सेवा रूपी या ठिकाणी हरिपाठ सुरू असलेला पाहायला मिळतोय. सुमधुर अशा भजनाचं या ठिकाणी मृदुंगाचं संगीत आपल्या कानावर पडताना पाहायला मिळतंय. अशी संध्याकाळ की ज्या वारकऱ्यांचे दिवसभर चालून थकलेले पाय ज्यावेळी या तंबूकडे परततात त्यावेळी या तंबूमध्येही आपल्याला या वारकऱ्यांच्या भोजनाची सोय सुविधा सुरू असलेल्या पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण महासंघर्ष न्यूजच्या माध्यमातून पाहणार आहोत की कशा पद्धतीने ही संध्याकाळची वारीतील दिंड्यांची संध्याकाळ कशी असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. नमस्कार माऊली. रामकृष्ण हरी. मला सांगा आज कितवा मुक्काम आटपून आपण या ठिकाणी आहात? आज आम्ही 6व्या मुक्कामी वाल्हे या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. किती लोकांची ही दिंडी आहे आणि या दिंडीची परंपरा किती वर्षाची आहे? आमची 200 लोकांची दिंडी आहे. गेली 25 वर्ष म्हणजे आमचे 26वे वर्ष 26 वर्ष आम्ही पायवारी करतो. या दिंडीचा जो प्रवास आहे हा प्रवास 200 लोकांचा आपण आज इथपर्यंत आलेला आहे. ही परंपरा आहे आपल्याकडून सांगण्यात येते, अनेक वर्षाची परंपरा आहे. आपल्या दिंडीचं नाव काय? आमच्या दिंडीचं नाव वैकुंठवासी हरिभक्त पारायण कोंडाजी बाबा डेरे पायी दिंडी 16 साकोरी ते पंढरपूर असं आमचं पायी दिंडीचं नाव आहे. आजची संध्याकाळ आहे. आपण दुसरे माऊली आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात. माऊली, आपलं नाव काय? शांताराम डुकरे. कसं वाटतंय आत्ताचा पाऊस? आळंदीतून आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी बरोबर येण्याचा योग मिळाला का यावर्षी? योग आमचा 26वा वर्ष आहे. खूप आनंदमय. खूप हे सुख स्वर्गात सुद्धा नाही. हे सुख स्वर्गात नाही. पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. सगळ्यात अवघड चढण म्हणून दिवे घाटाकडे पाहिलं जातं. दिवे घाटातून पालख्या ज्यावेळी निघतात त्यावेळी ते एक अवघड चढण म्हणून पाहिलं जातं. कसा आपला अनुभव होता? अजिबात अवघड काही नाही. कधी प्रवास होतो कळत सुद्धा नाही. आपण दुसरे वारकरी आहेत या ठिकाणी या दिंडीतील, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. नाव काय माऊली आपलं? सुरेश महाराज नेरकर. अच्छा, किती वर्षापासून आपण या दिंडीमध्ये आहात? 26 वर्ष झाले. 26 सहपरिवार? नाही, एकट्याची. अच्छा, काय करता आपण? करता काय आपण? शेतीवर. अच्छा, मला एक सांगा, आज संध्याकाळचं नियोजन कशा पद्धतीने असतं? आपलं रोजच्या तंबूतील जे नियोजन असतं दिंडीचं ते कशा पद्धतीने असतं? आज संध्याकाळी आल्यानंतर हरिपाठ वाचतो. हरिपाठ नंतर झाल्यानंतर जेवण असते, प्रवचन असतं, कीर्तन असतं. असं रोजचा हरिपाठाचा असं रोजचा रूट आहे असा आमचा. या ठिकाणी माऊली आहेत की ज्या माऊलींचे पाय आता तंबूकडे थबकलेले आहेत. आपण पाहतोय दिवसभरचा ही माऊली विठ्ठल रूपी सेवा केल्यानंतर ज्यावेळी हे सगळे वारकरी असतात ते तंबूकडे येत असतात आणि अशा पद्धतीने आपल्याला भजन रूपे असेल, कीर्तन रूपे असेल, या सेवेच्या माध्यमातून ते आपला आनंद विरंगुळा करत असतात. आणि त्याच्यानंतर त्यांची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी आपल्याकडे बाजूच्या तंबूमध्ये होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी काही महिला वारकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. माऊली, काय सांगताल, कसा आनंद आहे?
छान आहे, छान, एकदम छान. आनंद वाटतो इकडे चाल, एकदम छान वाटतं. 21 दिवस कुठे जातात हे सुद्धा कळत नाही आम्हाला. दिवसभर का नाचून बिचून भजन करून संध्याकाळी येऊन स्वयंपाक करतो. अच्छा, सगळं गावचं जे टेन्शन काय करता आपण? आणि शेती आता शेतीचं कसं काय? शेतीचं नियोजन करून आलो. घरी आहे 2 माणसं ते करतात, नियोजन करून येतो आम्ही येतानीच. खुरापणी वगैरे करून येतो. किती वर्षापासून आपण ही अशी सेवा करत आहात? माझे 24 वर्षे. किती? 24 वर्षापासून अखंडपणे आपली ही वारी आहे. पायवारी अखंडपणे एकदम एक सुद्धा खाडा नाही. काय अनुभव आहे वारी करून घरी गेल्यानंतर? काय आनंद असतो तो? घरी गेल्याच्या नंतर 6 महिन्यात इकडची चार्जिंगच राहती आणि परत पुढे 6 महिने राहिले का परत जायचंय म्हणून काम आवरत राहायचं, नियोजन करीत राहायचं. शेतीतला माल जरी असला ना तो पण वारीपर्यंत व्यवस्थित झाला पाहिजे हे नियोजन करीत राहतो. आता आपण या ठिकाणी दुसऱ्याही महिला वारकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. या वारीमधला हा अनुभव छान वाटतं. मस्त नाचतो, गायतो, मस्त चालवतो, जेवण खावण सगळं घरगुती असतं आमचं. आता उद्या कसं असेल जाणं आणि कसा प्रवास असेल उद्याचा? आज केला असंच उद्या, पाऊस नाही आला तर मस्त, पाऊस आला तर पाऊसच. अच्छा, ऊन वारा पाऊस सगळं झेलत आपण असा प्रवास पुढे पाहतोय. आपण या ठिकाणी दुसऱ्याही महिला वारकरी आहेत. नाव काय आपलं? मेघा शोभडुकरे. अच्छा, काय करता आपण? माझं हॉटेल असतंय. वारीमध्ये आम्ही 7 वर्ष झाले येतोय, पण वारीचा आनंद खूपच वेगळा आहे. आणि वारी जर आली तर आम्हाला वेळ म्हणजे माऊलींचं चित्त हरपतं, जसं चित्त हरपतं तसं माऊलींचं आम्हाला वेळ लागलेलं असतं. ज्यावेळेस वारी येते त्यावेळेस 15 दिवस अगोदर आमचं तन मन सगळं इकडं व्यापलेलं असतं. कधी आम्ही वारीला जाऊ असं होतं आम्हाला. पाहतोय आपण या ठिकाणी या माऊली आहेत. अक्षरशः यांच्या डोळ्यामध्ये कुठेतरी हे व्यक्त होताना ते अश्रू आपल्याला पाहायला मिळत होते. ते आनंद अश्रू होते. आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर त्यांचे जे दिंडे आहेत, जी दिंडीवरती जो फोटो आहे, हा फोटो कुणाचा आहे दिंडीवरती? कोंडाजी बाबा डेरे. अच्छा, म्हणजे ही दिंडी त्यांनी सुरू केली का? नाही, त्यांच्या आश्रयाखाली दिंडी आहे. आमचे ते गुरुवारी आहे ते आमचे. या बाजूला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी आपल्याला छानपैकी असा या ठिकाणी हरिपाठ सुरू असलेला पाहायला मिळतोय. आणि या हरिपाठाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळे वारकरी आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वारकरी या वारीमध्ये नित्यक्रम आहे तो शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेला आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्या जर बाजूला आपण पाहिलं तर संध्याकाळची भोजन व्यवस्था या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ही भोजन व्यवस्था या तंबूमध्ये सुरू असते. ही भोजन व्यवस्था म्हणजे या सर्व वारकऱ्यांची संध्याकाळच्या भोजनाची जी जबाबदारी असेल किंवा सकाळी नाश्त्यापासून ते संध्याकाळी जेवणापर्यंतची जबाबदारी, सर्व जबाबदारी अशा पद्धतीने जशी दिंडी पुढे जाईल तसं हा मुक्काम पुढे जाईल तसं या दिंडीमध्ये अशा पद्धतीने सर्व व्यवस्था किती नियोजनबद्ध पद्धतीने हे काम ह्या दिंड्याच्या माध्यमातून होत असतं. प्रत्येक वारकऱ्याची सर्व अशी व्यवस्था या ठिकाणी घेतली जात असते. कोण आहे हे सगळे नियोजन आपण करता का? हो सर, आम्हीच नियोजन करतो. या ठिकाणी आमच्याकडे दर दिवस 4-5 आयटम असतात. माऊली सांगा, आजचा मेनू काय आहे? आजचा मिसळ, शाहू, चपाती आणि सुकी भाजी बनवली. जेवून जायचं तुम्ही आज आमच्या इथं. ती मसाल्याचे पदार्थ बनवले, खाऊन बघायचं मग बोलायचं. किती लोकांचं जेवण आहे आज? 200. रोज कशा पद्धतीने हे सगळं आपण सांभाळत असता? हो, हे रोज एवढंच असं सांभाळायचं, घरगुती बनवायचं. कसं असतं नियोजन? कसं असतं सकाळपासून सकाळचा नाश्ता, नंतर जेवण, परत तिथून उचलायचं, परत संध्याकाळचा चहा, नंतर जेवण, सकाळचा परत नाश्ता, चहा, जेवण आणि घरगुती सगळं मसाले आणि बनवायचं घरगुती. मग बाबाची काय टाकायचं नाही. ही जी जबाबदारी आहे ही किती लोक घेत असतात? रोज 200 लोकांची जबाबदारी. आम्ही 20-25 आहेत, 20 लोक आहेत आम्ही जबाबदारी घ्यायला. काय नसलं आणायचं, बनवायचं, कुठं गाडी घेऊन जायचं, भाजी आणायची, सगळे ताज्या भाज्या पोपळ वगैरे घेऊन आणायचं. रोज घरी 5 माणसाचं जेवण आणि आज रोज 200 लोकांचं जेवण, 200च्या पुढे. कसं वाटतं हे करत असताना? वाटतं दिवस संपव नाही वाटत, दिवस संपव नाही वाटते.
जसा वारीतला एक एक मुक्काम पुढे जातो तसं काय वाटतं आपल्याला? लय आनंदच लय वाटतो, आनंदच लय मोठा आहे हा महाप्रकार आमच्या जीवनात. पाहतोय आपण या ठिकाणी माऊलींच्या चेहऱ्यावरती आनंद असलेला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी हरिपाठाचं हे छान असं नियोजन आपल्याला या ठिकाणी होत असताना पाहायला मिळत आहे. वारीमध्ये हाच एक आनंद असतो की ज्या आनंदामध्ये हे सगळे वारकरी तन मन धन एकत्र करून आपला आनंद व्यक्त करत प्रत्येक मुक्काम हा पुढे ढकलत हे पंढरपूर पर्यंत पोहोचण्याच्या आशेने अशा पद्धतीने निघालेले असतात. पाहतोय आपण या ठिकाणी या दिंडीच्या माध्यमातून वारीचा हा अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. मराठी न्यूज साठी मी उमेश जगताप.